हॅलो, राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आज सकाळी लवकरच उठून बाकीची कामं आवरली होती आणि त्यानंतर 9 वाजले होते घड्याळात. तर वीर उठला होता, तर वीरसोबत थोडी मस्ती केली आणि आज मला बनवायची होती नाश्त्याला इडली, जी की मी मल्टी कढईमध्ये बनवणार होती. आता 4-5 दिवस झाले तेव्हाच मी नवीन ही कढई विकत आणली होती आणि मी पहिल्यांदा यात ढोकळा ट्राय केला होता, जो की खूप छान झाला होता. आणि त्यानंतर म्हटलं चला आज इडली बनवून बघू, कारण यामध्ये इडलीचं प्लेट दिलेली होती. म्हटलं इडली बनावी. ॲल्युमिनियमच्या याच्यात जनरली आपण 20 मिनटं इडली लावतो, पण शेगडीवर 10 मिनटं लावू शकतो आपण. तर बघा 3 मिनटं बाकी होते आणि बघा साईडने ना बरीच अशी वाफ बाहेर जात होती. तर मला असं वाटत होतं जर वाफ बाहेर गेली तर इडली एवढी खास बनणार नाही. पण मी जेव्हा इडली झाकण उघडून बघितलं तर एक नंबर अशी झाली होती. तर त्यानंतर माझ्या वीरची थोडी बडबड चालू होती का वीरने मला आहे ना बगीच्यातनं थोडासा ना कढीपत्ता आणून दिला आणि मला तो म्हणत होता की पोहे बनवून दे. तर मी त्याला म्हटलं की आपण इडली खाणार आहोत आणि त्यानंतर मी प्लेटमधनं इडली काढली. तर खूप छान स्पॉन्जी वगैरे झाली होती आणि रेग्युलर इडलीपेक्षा थोडी मोठी साईज होती याची. त्यानंतर मी मस्त खोबऱ्याची चटणी बनवली होती आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. नाश्ता झाल्यानंतर म्हटलं दुपारच्या जेवणासाठी मग मी बनवला होता कुरडई कांदा. तर कुरडई कांदा तुमच्याकडे बनवता का आणि कुरडई कांदा म्हणजे काय, तर खूप तुम्ही कमेंट करू शकता आणि ज्यांना माहीत नाही ते कमेंट वाचू शकता. आणि माझा वीरचा बऱ्याच वेळाचा आवाज नव्हता, तर काय करतो हेच बघण्यासाठी गेले होते मी. तर वीर बघा भांडे घासत होता. वीरच्या अशा उचापती चालूच असता आणि पाणी खेळायला तर त्याला खूप आवडतो. तो कुठे पाणी जर थोडं जरी पाणी असलं त्या पाण्यामध्ये तो खेळतच असतो. वीरचं खेळणं उचापती ह्या चालूच राहणार आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मला घसू दे.